मी डॉक्टर. संपूर्ण नाव उघडपणे सांगावं असं मला वाटत नाही, कारण माझ्यासोबत घडलेली जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्यावर माझाही अजून विश्वास बसलेला नाही. कारण विज्ञानाच्या भाषेत त्याला काहीही पुरावा नाही आहे. पण जे घडलं त्याचा एकमेव साक्षीदार म्हणून सांगतो की ही सत्य घटना आहे. तर मी डॉक्टर. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आणि वर्षभर प्रॅक्टिससाठी माझी नियुक्ती दापोली तालुक्यातल्या दुर्गम अशा फणसू आरोग्य केंद्रावर झाली. फणसू केंद्राच्या आजूबाजूला 7 ते 8 गाव आहेत. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी म्हणून तिथं आरोग्य केंद्र उभारण्यात आलं. आणि तिथे काम करणाऱ्या माझ्या सोयीसाठी म्हणून तिथूनच 7 किलोमीटरवर असलेल्या दाभिळ गावामध्ये माझ्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तिथे रुजवून 7 ते 8 महिने उलटले. माझा नित्यक्रम अगदी व्यवस्थित सुरू होता आणि या दरम्यान नियमित तपासणीसाठी येणाऱ्या माणसांशी ओळखी झाल्या. आणि ही माणसं म्हणजे कोण, तर आसपासच्या गावातली जुनी खोडं. मुलं बाळं नोकरी धंद्यासाठी मुंबई पुण्याला शिफ्ट झालेली. त्यामुळे तपासणीच्या निमित्तानं भेटून माझ्यात आपला मुलगा नातू असं काहीतरी शोधणारी म्हातारी कोतारी मंडळी. एकटी पडलेली तरी अगदी जीव लावणारी माणसं. मलाही त्यांचा आपलेपणा हवासा वाटायचा, कारण मी सुद्धा त्यांच्यासारखा एकटाच होतो. फक्त त्या रात्री एकटा नव्हतो एवढं खरं. त्या संध्याकाळी शेवटच्या पेशंटचं प्रिस्क्रिप्शन लिहिताना माझी नजर घड्याळाकडे होती. तशी ती नेहमीच असायची, कारण दाभिळला जाणारी शेवटची एसटी 7 वाजता सुटायची. त्यानंतर तिथवर पोहोचण्याचे 2च मार्ग होते. एकतर फणसू गावातल्या हेमूची एकुलती एक रिक्षा, किंवा मग 7 किलोमीटरचा पायी प्रवास. 6:40 झाली होती. मी वेगानं गोष्टी आवरायला घेतल्या आणि निघायच्या तयारीला लागलो. तेवढ्यात बाहेर मोठा गलका ऐकू आला. मी त्या दिशेने पाहतो तोवर धडाधड काही माणसं आत शिरली, थेट माझ्या पुढ्यात येऊन उभी राहिली. त्यातल्या एकाच्या कडेवर एक बेशुद्ध मुलगी होती. माझ्या सोनिक वाचवा डॉक्टर साहेबांनो, ते का साप चावलो हा. मी क्षणाचाही विचार न करता तिला तपासायला घेतलं. सोनीचे श्वास आणि हृदयाचे ठोके सांगत होते की साप चावून अर्धा तास तरी उलटलाय. मी तिच्यावर प्राथमिक उपचार केले तरी तेवढ्यानं जीव वाचणार नव्हता. मी तडक हेमूला फोन करून रिक्षा काढायला सांगितली आणि सोनीच्या वडिलांना तातडीनं तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं. कच्च्या रस्त्यावरून रिक्षा खडखडत भरधाव वेगानं हॉस्पिटलच्या दिशेनं निघाली. तिचा तो आवाज खोल दूरवर गेला. तसा मी सुटकेचा निश्वास सोडला आणि मग पुन्हा एकदा घड्याळाकडे पाहिलं. 7:11. मी दाभिळच्या दिशेने जाणारी एखादी गाडी किंवा बाईक मला लिफ्ट देईल ह्या पोकळ आशेनं बस स्टॉपवर येऊन उभा राहिलो. तसं काही घडलं नाही, घडणार नव्हतंच. बहुधा त्या रात्री नियतीनं माझ्यासाठी काहीतरी जगावेगळं लिहून ठेवलं होतं. 10-12 मिनिटं थांबल्यावर 2 वाटसरू माझ्याजवळ आले आणि म्हणाले, तुम्ही आरोग्य केंद्रातले डॉक्टर ना? हो, ह्यावेळे काय करतास? आता काय गाडी घोडू मिळणार नाही. चला आमच्यासोबत पायीच. चला. समोरच्या माणसाला प्रश्न विचारून 0 सेकंदात स्वतःच उत्तरं समोरच्याला सोपवायची ही कोकणातल्या माणसाची सवय माझ्या चांगलीच ओळखीची झाली होती. मी गालात असून त्यांच्यासोबत चालू लागलो, कारण पायी प्रवासात सोबत असली की अंतर कळत नाही. आणि तसंच झालं. चालताना आमच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या, पण त्या दोघांची वस्ती जवळ येताच त्यांची पावलं थांबली. ते म्हणाले, चला आमचा लोकेशन इला. आता तुम्ही खैसर? मी म्हणालो, हे काय
या टोकावरून डावीकडे पायवाट आहे ना, तिथून सरळ दाभीड. हे ऐकताच दोघांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मला म्हणाले, ऐका, 8 वाजले, तुम्ही आमच्या वस्तीवर येवा आणि आज आमच्याकडेच मुक्काम करा. मी हे ऐकून थोडासा गोंधळलो. माझ्या चेहऱ्यावरची शंका त्यांनी हेरली आणि माझ्या उत्तराआधीच ते म्हणाले, घाबरू नको, आम्ही काही चोर नाही. तुम्ही लोकांची मदत करतास, मग आज आमका खातिरदारी करूक देवा. चांगला खावा पिवा आणि सकाळी डायरेक्ट जावा आरोग्य केंद्रात. काय, चला चला. मला मात्र आता हा आग्रह जरा अतिरेकीच वाटू लागला. मी खोटं हसूनच म्हटलं, तुमचा पाहुणचार घ्यायला मला नक्की आवडेल, पण आज नको. मी त्यांना नमस्कार करून वळलो तसा त्यातल्या एकानं माझा हात घट्ट धरला आणि मला मागे ओढून घेतलं. धीर गंभीर आवाजात म्हणाला, प्रश्न पाहुणचाराचो नाही हा, प्रश्न देव चाराचो हा. त्यांच्या डोळ्यात काळजी होती, पण त्याहून जास्त होती ती भीती. नक्की कसली भीती? आणि हे देवचार? देवचार म्हणजे काय? देवचार म्हणजे गावाचो राखणदार. गावाच्या भल्यासाठी रात्रभर फिरता, पण कुणी वाटेत आडवा इला तर ते का आडवा करता. आणि तुम्ही जाताच ती देवचाराची वाट. तो अजून काही बोलणार त्याच्या आतच मी त्याला थांबवलं आणि म्हणालो, हे बघा, एकतर ह्या असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही आहे माझा. विज्ञानात असल्या गोष्टींना काही थाराही नाही आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे एसटी चुकल्यामुळे मी त्याच पायवाटेने गेलो आहे. 2दा तर चालतही गेलो आहे आणि मला तसा काही अनुभव आलेला नाही आहे. डॉक्टरांनो, 2दा गेला असाल तर 3ऱ्यांदा अजिबात जाऊ नको. 2दा माफी असता देवचाराची, 3ऱ्यांदा नाही. आता मात्र मी रागात त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि ताड चालू लागलो. मागून त्यांचा आवाज आला, आम्ही सांगायचं काम केलं डॉक्टर साहेबांनो, बाकी तुमची मर्जी. फक्त जीव प्यारो असत तर नाकासमोर चालत राहा, मागे वळून बघू नको, कुणाच्या अरे कार्य करू नको. ते ऐकून माझ्या मनात चरकन इतकी भीती दाटून आली की त्यांच्याकडेही वळून बघण्याची माझी हिंमत झाली नाही. मनाला समजवत चालत मी दाभीळच्या पायवाटेपर्यंत पोहोचलो. अंधाराला अज्ञानाचा शाप असतो आणि भीती ही कायम अज्ञात गोष्टींचीच असते. आणि ही भीती मनात रुजली की मन नको नको ते खेळ खेळू लागतं. मी दीर्घ श्वास घेतला आणि पहिलं पाऊल पुढे टाकलं तशी समोरच्या झाडावरची फांदी खाडकन मोडली आणि वटवाघुळाचा थवा उडाला. योगायोग, फक्त योगायोग, असं मनाशी म्हणत मी हळूहळू पुढे चालू लागलो. त्या जोरदार आवाजानंतर पायवाट स्मशान शांत वाटू लागली. कान आपोआप तिखट झाले, कुठल्याही आवाजाचा कानोसा घेऊ लागले. मी झपझप पावलं पुढे टाकू लागलो. जवळजवळ निम्मी पायवाट तुडवली आणि किंचित सुस्कारा सोडला. स्वतःशीच म्हटलं, हे काय, आलंच गाव, पोचू, आता काही मिनिटात पोचू. आणि मागून अगदी कानाशी आवाज आला, मी सोडलं तर ना. आता मात्र माझ्या पायातलं बळ गेलं. अंगावर चरकन काटा आला, दरदरून घाम फुटला. कुण्या चक्क म्हाताऱ्या माणसाचा तरीही भारदस्त असा आवाज होता तो. एखाद्या वाघाच्या गुरगुरण्याहूनही भेदक. एकीकडे कोण आहे हे मागे वळून बघायची इच्छाही होत होती आणि तितकीच काय दिसेल याची भीतीही वाटत होती. जीव प्यारा असेल तर नाकासमोर चालत राहा, मागे वळून बघू नका, कोणाच्या अरेला कार्य करू नका, ही वाक्य आठवली आणि दीर्घ श्वास घेऊन मी चालू लागलो.
चालू लागलो तसा मागून त्याच गतीनं कर कर वाजणाऱ्या वाहनांचा, काहीशा अवजड काठीचा आणि घोंगरांचा आवाज कानी पडू लागला. मी जसा चालण्याचा वेग वाढवत होतो तसा त्या आवाजाचाही वेग वाढत होता. मागे जे कुणी होतं ते माझा पाठलाग करताय ह्यात काही शंकाच नव्हती. नाही पायवाट संपत होती, ना हा आवाज, ना हा पाठलागाचा खेळ. तेवढ्या दूरवर एका खोपट्यात दिवा सुरू असलेला दिसला. धावत तिथवर जावं आणि त्या घरात आसरा घ्यावा असा मनात विचार आला आणि छाती ज्या गतीने धडधड होत होती त्या गतीने मी पळायला सुरुवात केली आणि मागून त्या अज्ञात व्यक्तीनं माझं शर्ट घट्ट धरलं. इतकं घट्ट की माझं पाऊल पुढे जाईच ना. झटापट करायची तर इच्छाच मरण पावली होती. आता फक्त आपलं मरण समोर दिसत होतं. समोर नाही, मरण मागे उभं होतं. आता ती अज्ञात व्यक्ती विक्षिप्त हसत गुणगुणू लागली. अचानक उजवीकडे मानेला गार स्पर्श झाला. मी डोळे घट्ट मिटून घेतले. स्पर्शावरून जाणवलं ही तीच भक्कम काठी होती जी एवढा वेळ तिच्या घुंगरासकट ऐकू येत होती. गुणगुण सुरूच होती. त्या तालावर काठीचे अगदी अलगद हळूवार फटके मानेवर पडू लागले. अंगात भीषण थरकाप भरला होता. कोणत्याही क्षणी ती काठी आपल्या डोक्यावर जोरदार आघात करणार आणि आपण. या आवाजाने माझ्या मनात अजून धस्स झालं. मी इतका हडबडलो की फोन हातून खाली पडला आणि त्यातून आवाज आला. डॉक्टर साहेब धन्यवाद. सोनी वाचली डॉक्टर साहेब, माझी पोर वाचली. आज तुम्ही नसताच तर वेळेत सोनीचा इलाज झालो नसतो आणि होत्याचा नव्हता झाला असता. डॉक्टर साहेब तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. अचानक मानेवरची काठी दूर झाली. शर्टवरची घट्ट पकड सुटली आणि पुन्हा तोच आवाज अगदी कानाशी पुटपुटला. भला माणूस दिसतोस, लोकांच्या जीवाची राखण करतोस म्हणून सोडतोय तुला. जा जा घरी जा. एक मंद वाऱ्याची झुळूक आली. रातराणी किंवा तत्सम सुगंध घेऊन. जीव धडधडतच होता, पण मनावरचा ताण काहीसा कमी झाला. मी घाबरतच एक पाऊल पुढे टाकलं, मग दुसरं. चालत काहीसा पुढे निघालो, पण आता सगळे आवाज, सगळे भास संपले होते. मी शांतपणे चालत निघालो आणि काही मिनिटातच आपल्या घरी सुखरूप पोचलो. आज साधारण 8 वर्ष झाली या गोष्टीला. वर्षभराची प्रॅक्टिस संपवून मी मुंबईला आलो आणि परत फणसू दाभिळ गावाकडे त्या पायवाटेकडे मागे वळून बघितलं नाही. जसं त्या रात्री बघितलं नव्हतं. बघायला हवं होतं का?